दिवाळीच्या नंतर काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश हे संपन्न होत आहे। गडचिरोली या ठिकाणी फार मोठ्या संख्येने विविध लोकप्रतिनिधी आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अगदी थेट भामरागड या आदिवासी भागापासून तर गडचिरोलीच्या प्रथम नगराध्यक्षांपर्यंत प्रवेश हे गडचिरोलीत संपन्न झाले। तर देगलूरला देखील विविध पक्षातील प्रवेश हे फार मोठ्या प्रमाणावर देगलूर या ठिकाणी संपन्न झाले। गडचिरोलीला 15,000चा जनसमुदाय हा उपस्थित होता, तर देगलूरला 20,000च्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी एक विशाल सभाही संपन्न झाली। तर जालना या ठिकाणी देखील पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आणि आज अकोला या जिल्ह्यातील अकोला शहरातील एक तोलामोलाचं व्यक्तिमत्व, कामगार, क्रीडा आणि एकंदरीत सामाजिक क्षेत्रात ज्यांचं भरीव कार्य आहे, ज्यांनी विधानसभेच्या निवडणुका या लढवलेल्या आहेत, संघटनेचे जिल्हाध्यक्षपद शिवसेनेचं हे देखील त्यांनी भूषवलेले आहेत, असे आदरणीय विजय मालोकारजी हे आज काँग्रेस पक्षामध्ये अत्यंत उदात्त हेतूने, अर्थात उदात्तचा अर्थ जो आहे की पक्षात मला काम करायचं आहे आणि काँग्रेसशिवाय या देशाला तरणोपाय नाही, ही भूमिका घेऊन सेवाभावाच्या उपजत वृत्ती आहे, त्या अनुषंगाने ते या ठिकाणी आलेले आहेत। तर हिंगोली जिल्ह्यातील लोकनियुक्त सरपंच, खरेदी विक्री मार्केट कमिटीचे विविध पदाधिकारी यांचाही प्रवेश होत असताना या जिल्ह्यातलं एक संघर्षशील नेतृत्व, युवा नेतृत्व जे विधानसभाही लढलेले आहेत, असे रमेश शिंदेजी हे आज या ठिकाणी त्यांचाही प्रवेश झालेला आहे। येणाऱ्या काळात अधिक प्रवेश झालेले आपल्याला हे दिसून येतील। कायदा आणि सुव्यवस्थेची महाराष्ट्रातली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे। डॉक्टर संपदा मुंडेंच्या आत्महत्या म्हणावं का थेट खुनच म्हणावा, अशी एक क्रोनॉलॉजिकल दबावाचा एक घटनेचा क्रम आहे आणि त्यातून ती दबावाला बळी जात असताना संपदा मुंडे हिचा मृत्यू हा संपूर्णतः याला सरकार जबाबदार आहे। ऊसतोडणी कामगारांना, मुकरदमांना पकडून नेलं जातं, त्यांना वेठीस धरलं जातं, त्यांचं अपहरण होतं आणि त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट द्या, इथून हा वाद हा सुरू होतो आणि नंतर अनवाणी प्रकरणात आरोपीला पुन्हा फिटनेस देऊन, म्हणजे फिटनेस कशासाठी घेतात तर त्यांना रिमांडमध्ये त्यांना मारझोड होते, रिमांडमध्ये त्यांना टॉर्चर केलं जातं आणि जे फलटणचे जे आका आहेत हे त्या करवी पोलिसांच्या करवी आणि थेट देवेंद्र फडणवीसांचे लाडके माजी खासदार असल्यामुळे त्यांना ती विशेष सुविधा ही महाराष्ट्र पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे आणि त्यातून एक रॅकेट, अपहरणाचं, खंडणीचं आणि दहशत निर्माण करण्याचं काम हे फलटणला जे सुरू होतं, जो गव्हर्नमेंट स्पॉन्सर म्हटल्याच्या थेट देवेंद्र फडणवीस स्पॉन्सर्ड अशा ज्या घटना त्या ठिकाणी घडत होतात, त्यातून संपदा मुंडे यांचा मृत्यू हा झालेला आहे आणि त्यांच्या या मृत्यूचा जो मुख्य आरोपी आहे, त्या मुख्य आरोपीच्या कार्यक्रमाला थेट या दरम्यानच्याच काळात राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातात, कुठलीही चौकशी नाही, कुठल्याही समितीला गठत न करता, तिचा अहवाल न घेता ते जातात आणि थेट यापूर्वीच्या ज्या क्लीन चिट होत्या त्यासाठी कुठे ना कुठे काही औपचारिकता तरी त्यांनी केली होती,
शेवटची क्लीन चिट जी आहे तिच्यामध्ये 7 दिवसाचा तरी कालखंड होता. ती शेवटची क्लीन चिट म्हणजे भोपाळला नरेंद्र मोदी येतात आणि 70,000 कोटीचा अजित पवारांनी भ्रष्टाचार केल्याचं सांगतात आणि 8 दिवसात त्यांचा पक्षप्रवेश होतो. ही देखील क्लीन चिटच होती. मात्र यावेळेस घटना घडतीये, अजून चितेची आग जी आहे ती शांत झालेली नाही आणि देवेंद्र फडणवीस फलटणला जातात आणि थेट स्वरूपामध्ये रणजित नाईक निंबाळकरांना क्लीन चिट देतात. या सगळ्या संघटित गुन्हेगारीचा जो आका आहे हाच रणजित नाईक निंबाळकर आहे आणि त्या रणजित नाईक निंबाळकरांना कुठेही चौकशी आणि समिती गठीत न करता त्यांनी दिलेली क्लीन चिट म्हणजे हा डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर केलेला अधिकचा एक अत्याचार आहे. आणि या अत्याचार करण्याच्या मागचं देवेंद्र फडणवीसांचं कारण संपूर्ण महाराष्ट्रभर देवेंद्र फडणवीस अशाच प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला खत पाणी घालत आहेत. तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आका हा दुसरा तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीस आहे. आणि या देवेंद्र फडणवीस कधी अशा घटना घडत आहेत थेट चांद्यापासून बांद्यापर्यंत. गडचिरोलीला त्यांचा लाडका उत्खननवाला ठेकेदार आहे देवेंद्र फडणवीसांचा. तो एका दिवशी 500 टिप्परचं आयनॉर उचलतात, हजारापर्यंत घेऊन जाण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे. आणि त्या ठिकाणी अपघात जे होतात किंवा ऐकत नाही, कोणी माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून असेल, कोणी पर्यावरणवादी असेल, त्याला तिथे संपवून टाकलं जातं, त्याची लाशही मिळू दिला जात नाही. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी या गडचिरोलीला येत आहेत. आणि या गडचिरोलीच्या उत्खननातून निर्माण झालेल्या गुंडागर्दीचाही आका हा दुसरा तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीसच आहे. तर चांद्यापासून तर बांद्यापर्यंत ही आग आता गेलेली आहे, व्हाया बीड. आणि बांद्याला जे महाराष्ट्राचं शेवटचा कोपरा बांदा आहे त्या ठिकाणी फुल विक्रेता बघा, जो फूल विकतो, इतका कोमल व्यवसाय करतो, अशा फूल विक्रेत्याला तिथे आत्महत्या करावी लागली. आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्याचं बयान बघा. अलीकडे आत्महत्या करत असताना कुठेच सुनवाई नाही, कुठे हिअरिंग नाही, कोणावर विश्वास नाही, म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आत्महत्या करण्याचा अनुषंगानं नाईलाज असतो. आणि किती करुण आहे बघा, की कोणी ऐकल्या जाणार नाही, आपल्याला कुठे कोणी बघणार नाही, माफ करा कुठेही आपली नोंद पण घेतल्या जाणार नाही. अशामुळे आता रेकॉर्डिंग करून अशा घटना घडायला लागल्यात. त्या फुल विक्रेत्याने आत्महत्या करण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे 5 कार्यकर्ते त्याला कसा छळ करत होते हे सांगितलंय. आणि तो छळ जो आहे हा ज्या जिल्ह्याने वि.स. खांडेकरांसारखे एक मोठे साहित्यिक दिले, अमृतवेलसारखी एक कथा जिथून जन्माला आली, तिथली एक गटारगंगा आहे त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, त्या गटारगंगेनी जो द्वेष निर्माण केलेला आहे, अहिल्यानगरमध्ये ज्या गटारगंगेचा भाग 2 आहे तिथून जो द्वेष निर्माण केला गेलेला आहे, या द्वेषातून हा बांद्याचा बळी झालेला आहे. निष्पाप, एक निरागस आणि फुलांचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला भाजपचे लोक छळ करतात, त्रास देतात, म्हणून आत्महत्या करावी लागते. यापूर्वी असाच एक व्हिडिओ फलटणच्या आकांचाही अनुषंगाने होता. त्यांनी समक्ष व्हिडिओच्या ऑनलाईन त्यांनी बोटाचा करंगळी कापली आणि सांगितलं की मला जर नाईक निंबाळकरांनी माझी छळून थांबवली नाही तर मी हळूहळू एक अवयव कापून टाकेल. या घटनेसारखाच हा बांद्याचाही व्हिडिओ आणि या बांद्याच्या व्हिडिओच्या मागचाही आका, कारण त्यांना राजकीय सुगीचे दिवस आणायचे आहे आणि टाळूवरचं लोणी खाऊन त्यांना ही सत्ता उपभोगायची आहे. करिता बांद्याचाही जो झालेली आत्महत्या आहे त्याचाही आका हा देवेंद्र फडणवीस आहे. आणि यामध्ये दुर्दैवाने काल अशा घटनांची शृंखला ही सातत्याने कुठेतरी सुरू आहे. काल जे अपहरणाचं मुंबईतलं जे कांड झालं, जो प्रकार घडला, यामध्ये नेमकं काय, या राज्यातल्या व्यावसायिकांना, निष्पाप लोकांनाच नाही, शासकीय सेवा करणाऱ्या संपदा ताईसारख्याच लोकांनाच नाही, फूल विक्रेत्यांनाच नाही, संतोष देशमुख सारख्या सरपंचालाच नाही, तर आता ठेकेदारांवरही अशी छळवणूक व्हायला लागलेली आहे. त्यामुळे एका ठेकेदाराने वाळवा तालुक्यातल्या आत्महत्या केली ते आपल्याला माहिती आहे, अजून एका ठेकेदाराने आत्महत्या केली ते माहिती आहे. आणि आता कालचं जे जे प्रकरण आहे, याला सरकारकडून काही पैसे घ्यायचे होते आणि कमिशन दिल्यानंतर देखील देऊनही आता पैसे मिळत नाही.
म्हणून त्यांनी अत्यंत चुकीचं कृत्य केलं तर समर्थन होऊ शकत नाही। आणि अशा वेळेस नॅशनल लेवलवरून राष्ट्रीय पातळीवरून सुरक्षा येते आणि जी आतंकवादींच्या संदर्भात जी 26/11च्या हल्ल्यात जी यंत्रणा आली होती ती यंत्रणा केंद्रीय येते आणि ती केंद्रीय यंत्रणा आलेली असतानाच महाराष्ट्र पोलीस जे आहे ते बंदूक चालवतात। कुठेतरी महाराष्ट्र पोलिसांनी केंद्रीय सक्षम अशा समितीच्या आधीच ही बंदुकीची गोळी जी चालवली ती कुणी चालवायला तर नाही लावली की या आर्यनने अजून बोलू नये, हा बोलला तर अडचण होईल, कारण यापूर्वी तो अनेकांच्या स्टेजवर दिसलाय। म्हणून याही प्रकरणामध्ये कुठेतरी त्याला आवाज बंद करण्याचा प्रयत्न होता का हा देखील एक संशय या निमित्ताने निर्माण होतो। मात्र आता अशा पद्धतीनं महाराष्ट्रात कधी ऐकलं नाही किंवा चित्रपटात बघितल्यानंतर आपल्याला हे कसं शक्य असा प्रश्न पडायचा। ते आता महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत हे प्रकार व्हायला लागले आणि याचं कारण दुसरं तिसरं काही नसून पोलिसांचा कुठल्याही पद्धतीचा वचक आणि लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती या महाराष्ट्रात अत्यंत खालच्या पातळीवर लॉ अँड ऑर्डर राहिलेलीच नाही, याची विदारक परिस्थिती आहे। याचं ही घटना एक घातक आहे आणि या सर्वांना जबाबदार अर्थात देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यामुळे आणि आका नावाच्या भूमिकेमध्ये वावरण्याचा एक सराव, एक नाद हा देवेंद्र फडणवीसांना लागलेला असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था जाणून बुजून महाराष्ट्रातली ही बिघडवल्या जात आहे। यासोबत येणाऱ्या काळात अधिक मोठे आव्हानं महाराष्ट्रापुढे कायदा सुव्यवस्थेची ही दिसत आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड तालुक्यामध्ये एका शेतकऱ्यांनी उद्रेकामध्ये तहसीलदाराची गाडी फोडणं असेल, परभणीमध्ये एसडीओच्या गाडीवर दगडफेक असेल, संभाजीनगरला अजून कलेक्टरच्या गाडीवर असेल। आता या पद्धतीनं लोक आणि शेतकरी ही रिॲक्ट व्हायला लागली। याचं कारण शेतकऱ्यांना कुठलंही अनुदान मिळत नाही, संपूर्ण कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पाळलं जात नाही। आता देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचा नाद आका म्हणून मिरवण्याचा आणि विरोधकांना कुठेतरी गुंडागर्दीच्या माध्यमातून त्यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या अनुषंगानं ते महाराष्ट्राचा द्रोह करत आहे, महाराष्ट्राचा घात करत आहे आणि महाराष्ट्राला ते अराजकतेच्या खाईत ते नेऊन पोचवत आहेत। हे एक दुर्दैवी चित्र या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर आव्हानाच्या स्वरूपाने एक आहे। यातून पूर्णवेळ गृहमंत्री मिळावा ही काँग्रेस पक्षाची असणारी मागणी आणि या सर्व घटनेचा जे जबाबदार आहे, मग त्यात रुपाली चाकणकरांचं जाऊन त्या पीडितेच्या संदर्भात केलेलं वक्तव्य असेल, हाही जो आहे हा आकाच्या इशाऱ्यावर चाललेला खेळ आहे। हगवणे प्रकरणात आपण बघितलं की बळी झाल्यानंतर वेगळीच ट्रायल सुरू होते आणि जे पीडित आहे ज्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्याबद्दल असभ्य, अभद्र आणि कुठलाही पुरावा नसताना बोललं जातं। मी संपदा मुंडे त्यांच्या घरी गेलो होतो। डॉक्टर संपदा मुंडेंच्या आईवडिलाजवळ 3 एकर जमीन आहे, अगदी छोट्याशा घरात ते राहतात। अशा परिवारातली एक लेकबाळ MBBS शिकून होते, तिला शिक्षणाकरता पैसे नसतात तर एज्युकेशनल लोन काढलं जातं, तेही भरलं जात नाही। आणि ही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही आकाने जी बिघडून ठेवली आहे त्यामध्ये लोकांच्या स्वप्नाचा चुराडा होत आहे, पुरोगामी महाराष्ट्राचं स्वप्न भंग होत आहे। देवेंद्र फडणवीसांच्या या संपूर्ण काळ्या कर्तृत्वाचा आम्ही पुनश्च एकदा या निमित्तानं धिक्कार करतो। हा जो निघत असणारा मोर्चा आहे हा सर्वपक्षीय आहे, हा केवळ इंडिया अलायन्स महाविकास आघाडीपुरता मर्यादित नाही, तर ज्यांचा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आहे, मग ते सत्ताधारी असतील, विरोधक असतील, कोणत्या पक्षाचे असतील, अपक्ष असतील, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी असतील, या सर्वांनी त्या मोर्चामध्ये यावं करिताचे निमंत्रण त्या ठिकाणी आहे। आणि या संपूर्ण मतचोरीचा जो मुद्दा आहे हा राहुल गांधींनी उपस्थित केल्यानंतर आता त्या स्वरूपामध्ये विधानसभा आणि गाव पातळीवरही लोक तशाच पद्धतीनं त्याचा पर्दाफाश करत असताना ह्या राहुलजींनी सुरू केलेल्या लढाईत स्वाभाविक स्वरूपात आम्ही या विषयाशी निगडीत आहोत आणि या संपूर्ण प्रक्रियेला मध्ये आम्ही सहभागी आहोत।
कालच्या सभेलाही काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून पक्ष म्हणून त्या ठिकाणी आदरणीय नसीमबाई अजित नसीम खान साहेब असतील, आमचे प्रवक्ते सचिन सावंतजी असतील, हे त्या ठिकाणी गेले होते आणि काँग्रेस पक्षाचा यामध्ये सहभाग आणि पाठिंबा या उद्याच्या होऊ घातलेल्या मोर्चाला राहणार आहे. मी प्रदेशाध्यक्ष आहे, मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि काँग्रेस त्यामध्ये सहभागी होत असताना मी त्या ठिकाणी आपसूक त्यामध्ये सहभागी आहेच. मी सांगितलं मी एका संघटनेचा अध्यक्ष आहे आणि ती संघटना जेव्हा राहते तेव्हा संघटना राहत असताना प्रदेशाध्यक्ष बाय डिफॉल्ट आहेच. एकंदरीत हा राहुल गांधींनी पहिली पत्रकार परिषद घेतल्यानंतर भारतातल्या विविध कोपऱ्यामध्ये या मतदार यादींच्या चोरीच्या अनुषंगानं आंदोलनं होत आहेत. तर मी कशाने जाणार, कोणत्या पद्धतीने सहभागी होणार, काँग्रेसचा काय भूमिका राहील, या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ती मला असं वाटतं की ती अनावश्यक आहे. आम्ही काँग्रेस म्हणून आहोतच, मात्र मूळ जो मुद्दा आहे या मुद्द्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष विचलित होता कामा नये की मतदार यादी जी आहे या मतदार यादीतला दुरुस्त हा निवडणूक आयोग करणार का. आणि चोमू देवेंद्र फडणवीसजी म्हणजे चोर मुख्यमंत्री, म्हणजे मतांची चोरी करून मुख्यमंत्री झालेले चोमू हे या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाची पाठराखण का करत आहे हा ऐरणीचा आणि कळीचा मुद्दा आहे. याकडेच आम्ही सर्वजण बघत आहोत आणि आपल्यालाही विनंती आहे की हा निवडणूक आयोगाचा जो गलथान कारभार आणि मताची चोरी जी आहे ती उजागर करण्याच्या अनुषंगानं आपण या मुद्द्याकडे अधिक लक्ष द्यावं ही माझी आपल्याकडून नाही. एकत्रित स्वरूपात काल त्याच्यामध्ये सर्व सहभागी पक्ष त्या ठिकाणी होते, त्यांची चर्चा झाली आहे, आजही संपर्कात आहोत. त्यामुळे आम्ही त्या संदर्भात चर्चा न होता काही बोलणं हे उचित ठरणार नाही. मी पुन्हा अत्यंत नम्रतेने सांगू इच्छितो की मुद्दा जो आहे तो मतांच्या चोरीचा आहे आणि मतांच्या चोरीकरता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे हे आव्हान काँग्रेस पक्षाचंही आहे. आणि त्या आव्हानाच्या नुसार जे मदत करतात आहेत त्यांचं ते कर्तव्य भावनेतूनही करतात आहे आणि त्याचा आनंद आम्हाला आहे. ह्या दाराच्या फटीतून लोकांच्या घरात बघणारी भाजप आहे हा आरोप काही दिवसांपूर्वीच आम्ही जो केला होता त्याचा दुर्दैवानं पुनश्च एकदा प्रत्यय आज व्यक्तिशः मलाही आला. मी एक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता आहे आणि ज्या विद्यार्थी दशेपासून ज्या शांताश्रम सर्वोदय आश्रम या ठिकाणी मी राहत होतो आणि आता प्रांताध्यक्ष झाल्यानंतर नियमित त्याच आश्रमात राहतो, त्या आश्रमातली आचारसंहिता, त्या आश्रमातलं राहत असतानाचं सर्व एकंदरीत शिस्त ही पाळणं सर्वांसाठीच आवश्यक आहे. आणि मी तर माझं ते आश्रम जरी नसलं तरी माझं ते घर आहे. कारण एक मुंबईला घर देता का घर, एक छप्पर एखाद्या कार्यकर्त्याला मिळणं हे किती महत्त्वाचं आणि किती जिकिरीचं आहे. अशी एक भावनिक आणि एक आध्यात्मिक, एक पारंपरिक, एक सांस्कृतिक आणि एक वैचारिक वारसा या इमारतीला आहे. आज सकाळी जी घटना घडली ती पहिल्यांदा घडली ना, तिसऱ्यांदा घडली. आणि तिसऱ्यांदा घटना घडल्यामुळे त्या घटनेच्या संदर्भात ती घटना जे स्थानिक गावदेवी पोलीस स्टेशनचे जे ठाणेदार आहेत, तिथले ते पोलीस स्टेशन अधिकारी जे आहेत त्यांना ही निदर्शनास आणून दिलं आणि निदर्शनास आणून देताना सांगितलं की तुम्हाला आदेश आहेत का मुख्यमंत्र्यांचे, तुम्हाला वरून काही सांगितलं आहे का की अशा पद्धतीनं पाळत ठेवा. कारण आलेला माणूस येतो, कधी फिरून जातो, कधी बदलून जातो, कोण आलाय. आज सकाळी जो हवालदार होता तो हवालदार आला आणि हवालदार आल्यानंतर त्यांनी प्रेस घेणार आहे का तुम्ही इथे, पत्रकार आले का इथे, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारत थेट मी ज्या खोलीमध्ये
मुक्कामी असतो जिथे राहतो तिथे ते आला. त्याला म्हटलं आल्यानंतर आले का मला काय विचारता, तुम्हाला डोळे नाही का आणि तुम्ही विचारता कशाला, आले कसे काय आहात. कारण सकाळची जी काही वेळ होती ती काही येऊन काही येण्याची एक पद्धत असते विचारणे वगैरे न करता थेट दरवाजा ढकलून ते आत आले आणि त्यांनी अशा प्रकारचे प्रश्न विचारत असताना मी त्यांना विचारलं की तुम्ही कोणी सांगितलं तुम्हाला पाळत ठेवायला आणि कशाला येता तुम्ही, आत खोलीमध्ये येऊन तुम्ही काय विचारता. आणि ते विचारत असताना वरिष्ठांनी सांगितलं. म्हटलं वरिष्ठांनी सांगितलं म्हणजे कोणी सांगितलं, कशाला, काही लेखी आहे का. आणि सांगितलं पोलीस म्हणून आल्या तर तुम्ही तपास करा, घ्या का याच्यामध्ये विनोबांचं साहित्य आहे, संविधान आहे, संत साहित्य आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकारामांच्या गाथा आहेत, शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, सगळे पुस्तक त्या ठिकाणी पडले होते. ह्या सर्व साहित्य हे काय तुम्हाला देशद्रोही वाटतं का, वाटत असेल तर अटक करा. या स्वरूपामध्ये त्यांना मी जेव्हा जाब विचारायला लागलो तेव्हा सर्व खोलीमध्ये काय आहे काय नाही हे बिरबिरत्या डोळे नजरेने ते पाहत होते. आणि मी सातत्याने प्रश्नाची सरबत्ती करत असताना त्यांनी वरिष्ठांना फोन लावला आणि कोणी शिंदे नावाच्या गृहस्थांशी अधिकाऱ्याशी बोला सांगितलं. म्हटलं मी त्यांच्याशी बोलायचा प्रश्न नाही आणि तुम्ही असं येता तर कोणत्या आदेशाने आणि कोणत्या कॅपॅसिटीतून तुम्ही आले. त्यांचं वारंवार सांगणं होतं की नाही वरिष्ठांनी सांगितलं, मला बघायला पाठवलं. तर हा जो प्रकार आहे हा हेरगिरीचाच प्रकार आहे. आणि या सर्व प्रकरणातून आता मोबाईल हॅक करण्यासारखी मोबाईल जे आहे त्याचं कुठेतरी ते टॅपिंग करण्याचा विषय असताना अशा पद्धतीनं एका पॅगेसिसवर ते थांबलेले नाहीत तर आता थेट येऊन अशा पद्धतीनं कोणाच्या खोलीमध्ये कोणाच्या बेडरूममध्ये जर ते येत असतील तर देवेंद्र फडणवीसांना नेमकं महाराष्ट्रात काय करायचं आहे समजत नाही. त्याला हेही म्हटलं की इकडे बाजूला बाथरूम आहे, इकडे टॉयलेट आहे, तेही पाहून घ्या. काय कुठल्या पातळीवर प्रशासन गेलंय हे समजायला मार्ग नाही. मी ज्या पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना अशी बोललो त्यांना म्हटलं की तुम्ही याच्यापेक्षा असं करा की एखादा कॅमेरा आणून द्या, म्हणजे तोच आम्ही थेट लावून घेतो, म्हणजे तुम्ही बघायला मोकळे. या लेवलवर जर चर्चा होत असेल तर हे किती गंभीर बाब आहे. आणि याचा मी झालेले घटनाक्रम सांगितली आणि मुळात हे असभ्य, असंस्कृत आणि कायद्याला संविधानाला अभिप्रेत नसणारा अशा प्रकारचे वर्तन पोलीस का करतात आहे यावर मी अनेक आक्षेप घेऊ शकतो. मात्र ही आज माझ्याबद्दल घडलेली घटना आहे. या संदर्भात कोणत्याही राजकीय किंवा माध्यमांच्या प्रतिनिधीच्या कोणाच्याही संदर्भात अशी घटना ही घडू शकते किंवा घडत असेलही. त्यामुळे मी याच्यावर कोणती टिप्पणी न करता हे झालेला घटनाक्रम आपल्याला मी सांगितला. त्यांनी वारंवार मला चौकशी करतो वगैरे म्हणजे तुम्ही करा चौकशी, नका करू, काय जे आहे. मात्र हे प्रकार जे आहे तुम्ही पोलीस म्हणून तुमच्या कानावर घातले आणि याला तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय का एवढंच प्रश्नाचं उत्तर द्या. मी त्यांच्यावर काही सांगितलंय म्हणून करतात आहे किंवा बेछूट कुठलाही आरोप करत नाही. तर हा सगळा बरं पहिल्यांदा झालं नाही, यापूर्वी झालं. आणि जेव्हा जेव्हा असे प्रकार होतात त्याच्या पुढे मागे काहीतरी त्या राजकीय घटना घडत असतात. असा टायमिंग साधून यांना का पाठवलं जातं या प्रश्नाचं उत्तर खरं तर पोलिसांनी दिलं पाहिजे. नाही, आलेला व्यक्ती हा एकटाच होता. हा तिन्ही वेळेस एकदा 2 जण होते. आज आलेला व्यक्ती एकटाच आला. साध्या वेशातला अर्थात तो होता आणि त्याचा पोलिसी खाकी आहे त्याच्या वर्तनातून हा आढळून येतात. त्यांनी कुठलेही अपशब्द किंवा चुकीचं वर्तणूक केलं जरी नसलं तर जो पोलीस खाक्या जो आहे त्याचं शब्दामध्ये तो त्यांच्या वाक्यातून गळत होता. नाही, या मोर्चाच्या अनुषंगानं सातत्याने त्यांच्याशी संपर्कात आहे आणि हा मोर्चा विषयाच्या अनुषंगाने निघत आहे आणि त्या विषयावरच लक्ष केंद्रित करावं यावर माझं आणि त्याचं सातत्याने बोलणं होत आहे. हाँ, एयरगन जो पाई गई उस एयरगन को देखते हुए जो गन चलाई है वो चलाने का जो कारण है वो सामने आना चाहिए. मगर जहां पर एक स्पेशलाइज आतंकियों के खिलाफ लड़ने के लिए जो टीम होती है एनएसजी की टीम होते हुए वहां महाराष्ट्र पुलिस ने कुछ करना
ये कितमत सही है ये पता नहीं, उस पर ठेठ स्वरूप में उस पर ना बोलते हुए ये सारे सवालों का जवाब जो है वो मिलना चाहिए। ये सवाल ऐसे ना छूट जाए जैसे पुलवामा में जो आरडीएक्स आया था वो कहाँ से आया था, 300 किलो आरडीएक्स कैसे फटा, वो गाड़ी किसकी थी, उसके एक्यूज कौन थे, ये आखिरी तक पता नहीं चला। पहलगाम में 300 किलोमीटर आतंकवादी आते हैं, चुन चुन के भारतीय नागरिक को वो मार देते हैं, गोलियां चलाते हैं और वापस चले जाते हैं। तो ये सारे सवाल जो है, इन सवालों ये सवालों जैसे ये भी तमाम सवाल जो है वो देश को मिलना चाहिए। आपने कहा कि पूर्व मुख्यमंत्री के साथ जो था जो इनकाउंटर किया गया है और दीपक केसरकर भी बैठे हैं, इससे पहले भी बदलापुर वाले मामले में भी इनकाउंटर हुआ था, उसकी भी इंक्वायरी हो रही है। तो आप चाहते हैं कि इस मामले में भी प्रॉपर तरीके से इंक्वायरी हो, क्या कहना है? ये तमाम सवाल है। उसने जो भी कुछ उनका बयान था, उन बयान को लेके आखिर ये कमीशन से जुड़ा हुआ, सरकार के साथ करप्शन से जुड़ा हुआ कोई मामला है कि नहीं, ये देखना चाहिए। उन्होंने जो भी मोटस ऑपरेंडी का इस्तेमाल किया वो गलत थी और उस गलत को लेकर कोई उसमें दोहरी राय नहीं, मगर इसमें और भी कोई पहलू है क्या, इसमें सरकारी पक्ष से भी कोई इस प्रकार से उनको उसका रहा था क्या, ये भी सवालों के जवाब मिलना चाहिए और ये सारे जवाब जो है जांच से मिलेंगे। ये सवालों के जवाब जो है वो तो अपने पंतप्रधान जी नॉन बायोलॉजिकल है, खुद को बोलते हैं, तो ये सवालों के जवाब भी बिना कोई सिस्टम के इंक्वायरी के तो नहीं आ सकते। इंक्वायरी होना तो लाजमी है। ये मुद्दे को लेकर है, वोट चोरी को लेकर है, और कांग्रेस पार्टी का शुरू से लेके वोट चोरी को लेके वो हमेशा अग्रसर रहे हैं, उसमें बढ़ चढ़ के वो सहभागी होते हैं। तो कल कांग्रेस पार्टी इसमें सहभागी है। जो बीड़ के जिले में डॉक्टर संपदा मुंडे की जो आत्महत्या है, उसके पश्चात उनके परिवार ने 15 मुद्दों पर उन्होंने सरकार से जांच मांगी है, 15 मुद्दों का क्लेरिफिकेशन मांगा है और इन 15 मुद्दों को लेकर उनके साथ हमारी बातचीत हुई और उस बातचीत के दरमियान कंडोलेंस के लिए राहुल गांधी जी से भी उनकी बात हुई और राहुल जी से बात करते समय एसआईटी के गठन को लेकर और सारी जांच प्रक्रिया जो है वो फलटन में, सातारा में ना हो, सारी उस प्रक्रिया को बीड़ में संपन्न करने की उनकी मांग थी और इसको लेकर राहुल जी के साथ उनकी बात हुई। कई मीटिंग हुई एनडीए की, उसमें राज ठाकरे भी मीटिंग में थे, राज ठाकरे ने भी मंच साझा किया। उसके बाद आपका बयान आया कि अभी तक राज ठाकरे को एनडीए में लेने की कोई बातचीत नहीं हुई है, इसको लेकर। तो ये कहा जा रहा है कि राज ठाकरे की एंट्री बैकडोर से हो रही है एनडीए में, क्या कहना चाहते हैं? नहीं, वो दो मुद्दों को इकट्ठा करना गलत है। वोट चोरी अलग मुद्दा है और अलायंस जो है वो अलग है, और फिलहाल ये सारी तमाम जो कोशिश चल रही है वो वोट चोरी को रोकने के लिए चल रही है। थैंक यू। झाला ना, राहुल गांधींचाच राहिला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।